कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांच्या कामासाठी राष्ट्रीय सुवर्णभूमी नगरोत्थान योजनेतून 100 कोटी 33 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे। या कामाची वर्क ऑर्डरही 16 डिसेंबर रोजी काढण्यात आली आहे। मात्र अद्यापही या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झालेली नाही। खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरकरांना मोठा त्रास होतोय। आता 100 कोटींच्या निधीतून होणाऱ्या या रस्त्यांची कामं गुणवत्तापूर्ण आणि उच्च दर्जाची करून घ्यावीत। तसंच या रस्त्यांच्या निर्मितीसह देखभालीची जबाबदारी महापालिकेच्या शहर अभियंत्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन आज शहर अभियंता हर्षजित घाटगे यांना देण्यात आलं। यावेळी शहर अभियंता हर्षजित घाटगे आणि ठेकेदार सत्तार मुल्ला यांना गुलाबाची फुलं देऊन गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं। नवीन होणारे रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निविदेमधील अटी आणि शर्ती तसंच नियमावलीनुसार करावेत। या रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असं संबंधित अधिकाऱ्यांना लेखी कळवावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली। या रस्त्यांची सर्व जबाबदारी पूर्ण पाडावी, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, शहर अध्यक्ष राजू दिंडोरले, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, राजू पाटील, निलेश आजगावकर, अमित पाटील, अजिंक्य शिंदे, रणजित वरेकर, सुनील तुपे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।